खासदार सुप्रिया सुळे आज राजगड आणि भोर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. खरं तर त्या प्रत्येक महिन्यात आपल्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करत असतात आणि आज सुद्धा त्या भोर आणि राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आपल्यासोबत सुप्रियाताई आहेत. काही दर महिन्याला तुम्ही आपल्या मतदारसंघात फिरत असता, आज सुद्धा तुम्ही मतदारसंघात फिरताय, तालुक्याचा दौरा करताय. आजचे काय प्रश्न आहेत प्रमुख, काय नागरिकांचे? साधारणपणे दर महिन्याला तुम्ही म्हणला तसं तालुक्यात फेरफटका मारते, कार्यकर्ते भेटतात, नागरिक भेटतात, काय प्रश्न असतात. आता तुम्ही बघताय उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याचे प्रश्न असतील किंवा साधारणपणे शेतकऱ्यांचे दुधाला भाव असेल, हमी भाव असेल, हे प्रश्न असतील, काही ठिकाणी STचे प्रश्न असतील. म्हणजे सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा आम्ही सातत्याने सगळेच करत असतात, सगळी टीम करत असतात. भोर तालुक्यातला उपोषणामुळे बनेश्वर रस्त्याचा मुद्दा गाजला होता. सगळ्या दादांनी बाईट दिली की माझ्या बहिणीप्रमाणेच कुणालाही आंदोलन करायला लागणार नाही. पुढे 2 तारखेला तुम्ही म्हणलं नारळ फोडणार आहे, काय नक्की कसं नियोजन असणार आहे, काय नक्की? नाही, नियोजन नाही. अर्थातच हे स्टेटमेंट जर अजितदादांनी केलं असेल तर त्याचं मी मनापासून स्वागतच करते. कारण बनेश्वरचे आपण सगळेच भक्त आहोत आणि लाखो शिवभक्त तिथे येतात. तो रस्ता जितक्या लवकर म्हणजे 2 तारखेच्या आधी काम सुरू झालं तर आम्हाला आनंदच होईल. कालपासून ST कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा गाजतोय, तेव्हा प्रताप सरनाईकांनी बाईट दिली असते. म्हणाले मी 925 कोटीची मागणी केली होती, मात्र वरून फक्त 272 कोटी आले. एवढ्या कमी पैशात सगळ्यांचं वेतन करायचं कसं, असं म्हणत त्यांनी अर्थखात्याकडे बोट ठेवले. मला असं वाटतं त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. सरकार एक व्यक्तीचं नसतं, ते सरकार असतं. त्याच्यामुळे एकामेकावर ढकलण्यापेक्षा मला असं वाटतं मी त्यांना सरकार म्हणून बघते. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या सरकारने काय निर्णय घ्यायचा हा त्यांनी आपापसात ठरवला पाहिजे. आणि आमच्या कष्ट करणारे ST मध्ये काम करणाऱ्या किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांचा त्यांचा हक्काचा पगार हा वेळेवर मिळालाच पाहिजे. पण GST मध्ये महिलांना सूट दिली गेली, ज्येष्ठ व्यक्तींना सूट दिली गेली किंवा शासनाच्या इतर योजना असतील, त्यामुळे हा निधी कमी पडतो का लाडकी बहीण योजनेसारखं? तुम्ही कारण मागं पण नाही ह्याचा विचार सरकारने करायला पाहिजे ना. म्हणजे इलेक्शनमध्ये जेव्हा हे सरकार जे हे सगळे निर्णय घेत होते तेव्हाची माझी सगळी भाषणं काढा. फिस्कल डेफिसिट म्हणजे सरकारमध्ये येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे याच्यात मोठी तफावत आम्हालाही दिसत होती हो. त्यामुळे माझी तेव्हाची सगळी भाषणं काढा. हे होणारच होतं, मला काही आश्चर्य वाटत नाही. मार्केट कोलॅप्स होणार आहे, शेअर मार्केट हे माहितीच होतं. कर्जमाफी नक्की करणार आहेत का हा एक प्रश्नचिन्हच होता. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात अमित गोरखेंनी पहिली भूमिका वेगळी घेतली होती. पहिल्यांदा ते रुग्णालयाला दोषी ठरवत होते, आता ते म्हणतात डॉक्टर गायसार दोषी आहेत. यावरून काल जयंत पाटील यांनी ट्विट सुद्धा केलं होतं. आता युटर्न का घेतलाय गोरखे यांनी? त्यांच्यावर कुठला राजकीय दबाव आहे का, काय नक्की असं त्यांच्यावर वाटते दबाव आहे? नाही, ते नाही मला माहिती. पण एक नक्की सांगेन की त्या महिलेची हत्या झालेली हा आरोप माझा आहे. 5-5.5 तास एक महिला, तुम्ही इथे बघा, ह्यांना सगळ्यांचं मत घ्या, माझे एकटीचं मत घेऊ नका. एक महिला 5.5 तास कळा देते, तिला रक्त व्हायला लागलंय. अशा व्यक्तीला जर तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं तर ती हत्या नाही आहे, ती हत्याच आहे. त्या हॉस्पिटलनी तिला तिथेच ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती, तर ती माऊली आज असती आपल्याबरोबर. त्यामुळे जेवढा जबाबदारी तिथले डॉक्टरची आहे तेवढीच जबाबदारी त्या हॉस्पिटलचीही आहे. हॉस्पिटल याच्यातून बाहेर वेगळं करू शकत नाही तुम्ही. पण या सगळ्यात मंगेशकर कुटुंब सुद्धा कुठेतरी चर्चेत येताना पाहायला वाटतं. मी कुठल्याही कुटुंबाला नावं ठेवणार नाही, कारण का मला असं वाटतं त्या कुटुंबात व्यक्तीमध्ये अडकायला नको. हॉस्पिटल आणि डॉक्टर या दोघांनी जे कोणी काय हॉस्पिटलचं त्या दिवशी जे 5-10 लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर ॲक्शन झालीच पाहिजे, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. विजय वडेट्टीवार यांनी केलेली त्या जे मंगेशकर कुटुंबावरची टीका चुकीची वाटते का? मी ऐकलीच नाही, त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण आज महात्मा फुलेंची जयंती आहे, तुम्ही सुद्धा सकाळी अभिवादन केलं. यावर बोलताना उदयराजांनी म्हणले की पहिली शाळा आहे महिलांची ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केलेली होती साताऱ्यामध्ये. यावरून खरं तर OBC नेत्यांकडून आता त्याच्यावर टीका होऊ लागलेली आहे. कुठेतरी महात्मा फुलेंचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न असा आहे. योग्य शासन OBC नेत्यांनी टीका केलेली आहे. मी राज्यांचं काही स्टेटमेंट वगैरे ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला ह्याच्यावर काही फारसं बोलता येणार नाही. पण मी माहिती घेऊन सांगेन तुम्हाला. शेवटचा प्रश्न, तौर राणा यांना भारतात आणलं गेलेलं आहे, त्यावरून संजय राऊत यांनी असं म्हणलं की कुठेतरी राणांच्या धरून कुठेतरी क्रेडिट घेण्याचं काम भाजप करते, असं वाटते का? ठीक आहे, त्यांनी जरूर क्रेडिट घ्यावं, पण त्याच्याबरोबर अमेरिकेच्या टॅरिफ्समुळे भारतावर जे मोठं संकट आलंय
त्याच्यावरनं दुर्लक्ष होणे. बारामतीत 10वीच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे एका खूप दुर्दैवी घटना आहे ती. आणि वारंवार महिलांवर होणारे अत्याचार हे सारखे आपल्या जिल्ह्यातून आणि राज्यातून येत आहेत. हे फार चिंताजनक परिस्थिती आहे. धन्यवाद. त्यातर विविध प्रश्नांवर खासदार सुप्रिया सुळेंनी आपली उत्तरे जी आहेत ती दिलेली पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन तुषार सने, विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे.